मी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, सासवड पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे. आज ठाणे अंमलदार येथे कर्तव्यावर असताना आजोबा नामे बबन सयाजी कोलते, त्यांचं गाव पिसावराई आहे, ते तक्रार देण्यासाठी आले होते. त्यांचा नातू आहे, तर ते नातूला मार्केटमध्ये घेऊन आले होते. त्यावेळेस त्यांचा नातू हात सोडून कुठेतरी घायल झाला असं त्यांचं म्हणणं होतं. आम्ही सदरची माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना दिली. तर तात्काळ अधिकारी सर यांनी 2 टीम तयार केल्या. त्यानुसार आम्ही मुलाचा आपल्या सासवड परिसरामध्ये शोध घेतला. शोध घेतला असता जो मुलगा आहे तो आपल्या सासवड परिसरामध्ये पुरंदर ज्वेलर्स म्हणून आहे, तर त्या ठिकाणी जाऊन बसला होता. त्या मुलाचं जर वर्णन बघितलं तर त्या मुलाला ऐकता येत नाही आणि बोलता येत नाही, असं वर्णन होतं. वय वर्ष 5 होतं त्या मुलाचं. त्याच्यामुळं अवघड परिस्थिती निर्माण झाली होती की त्या मुलाला शोधणं आणि त्याच्या आजोबा जे आहे बबन कोलते, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की मी जवळ-जवळ 40 ते 45 मिनिटं, अर्धा ते 1 तास त्या मुलाला शोधलं परिसरामध्ये, पण तो काही मुलगा मिळून आला नाही. तो मुलगा हडको परिसर आहे, तर त्या ठिकाणी बाबा मार्केटला आलते काहीतरी, तर त्या एरियामध्ये तो निघून गेला होता. त्यांचा हात सोडून निघून गेला होता. पुरंदरे ज्वेलर्स चे आपण पोलीस प्रशासनातर्फे आभार मानलेले आहेत. तसेच बाबांनी येऊन तात्काळ आपल्याकडे तक्रार दाखल केली. त्याच्यामुळं मुलगाही मिळाला. त्याच्यामुळं नागरिकांना विनंती आहे, अशा कुठल्याही प्रकारची जर घटना आपल्या एरियामध्ये घडलेली असेल, आता पालखीची वेळ आहे, पालखीचं आगमन आहे. अशा कुठल्या घटना आपल्या एरियामध्ये घडत असतील, तर तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला ती माहिती द्यायची आहे. पोलीस प्रशासन आपल्याला सतर्क राहून मदत करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.